Today we are going to start with a new topic, that is basic principles of what? Organic chemistry. आता सगळ्यात पहिलं, what is organic chemistry? What is organic chemistry? Okay. Normally, chemistry is a branch of science which deals with the study of structure, properties, and chemical composition of what? Of matter. ऍक्च्युअली केमिस्ट्रीची डेफिनेशन ही आहे की आपण एखादा मॅटर घेतला ना. व्हॉट इज मॅटर? एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड विच हॅज इट्स ओन मास ऑर व्हॉल्यूम, त्याला आपण काय म्हणतो? तर मॅटर म्हणतो. ओके. सो व्हॉट इज केमिस्ट्री? की इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ व्हॉट? स्ट्रक्चर. मग त्याची प्रॉपर्टीज. मग प्रॉपर्टीज दोन प्रकारचे असतात, फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येत आहे? तर स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये येते की त्याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो. रिॲक्शन टोटली येते. अँड कंपोजिशन म्हणजे तो जो काय मॅटर आहे त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि काय पोर्शन मध्ये प्रेझेंट आहे, ह्याला आपण काय म्हणतो? तर केमिस्ट्री. नाउ नॉर्मली जेव्हा ऑर्गॅनिक हा शब्द आला तर आपल्याला असं येते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिक हा शब्द जेव्हा होता, ऍक्च्युली ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा नाव दिलं तर ऑर्गॅनिक नाव दिलं कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळणारे कंपाऊंड्स केमिस्ट्री डिस्कस करायचं. केमिस्ट्री डिस्कस करायचं, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज आणि केमिकल कंपोजिशन काय करायचं? तर डिस्कस करायचं. नाउ विथ टाइम जशी नंबर ऑफ कंपाऊंड्स काय होत गेले? वाढत गेले. तर आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री is a branch of chemistry which deals with the study of what? It deals with the study of organic compounds. कशाबद्दल स्टडी करते ते? Now, who are organic compounds? The compounds which contain CH bond. असे कंपाऊंड्स ज्यामध्ये कसलं बॉन्ड आहे? CH बॉन्ड. असे कंपाऊंड ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे? CH बॉन्ड. आता तुम्ही 10वीला वर्ल्ड ऑफ कार्बन कंपाऊंड्स असं काय ऐकलेला का? किंवा कार्बन अँड इट्स कंपाऊंड असं काही टॉपिक होतं का? फॉर एक्झाम्पल सीबीएसई आणि एनसीईआरटी मध्ये सीबीएसई ला टॉपिक वेगळा म्हणजे नाव वेगळं आहे आणि स्टेट बोर्डला नाव वेगळं आहे, पण कंटेंट ऑलमोस्ट सेमच आहे. मग असं काय बघितलेलं का वर्ल्ड ऑफ कार्बन कंपाऊंड्स? येस ऑर नो? येस. सो त्या वर्ल्ड ऑफ कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुम्ही असं ऐकलेला का? अल्केन्स होतं का? अल्केन्स अल्केन्स होतं. काय बोललं? असू दे. अल्केन्स. नेक्स्ट काय होतं? तर अल्कीन्स. नेक्स्ट काय आहे? तर अल्काइन्स. अल्कोहोल्स होतं का? अल्कोहोल्स, अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, मग कीटोन्स. ह्या सगळ्यांमध्ये कॉमन एक आहे. कसला बॉन्ड आहे ह्या सगळ्यांमध्ये? CH बॉन्ड आहे. या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? तर CH बॉन्ड. सो व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of organic compounds. Now, who are organic compounds? The compound which contains CH bond are called as what? Organic compounds.
आता त्यामध्ये सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड जर आपण म्हटलं तर सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण असतात तर अल्केन्स. सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण असतात? सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण असतात तर अल्केन्स. आणि अल्केन्सचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर CnH2n प्लस काय असते तर 2. काय असते? CnH2n प्लस 2. मग त्यामध्ये सगळ्यात बेसिक एक कार्बनचा अल्केन म्हटला तर कोण आहे तर मिथेन, CH4. 2 कार्बनचा म्हटला तर हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन. त्यामुळे ह्या कार्बनला व्हॅलेन्सी किती येणार आहे तर 3 आणि ह्या कार्बनला पण व्हॅलेन्सी किती येणार आहे तर 3. सो एक कार्बनचा मिथ असतो, मग अल्केन आहे म्हणून मिथ ANE. तसंच CH3 सिंगल बॉन्ड CH2 इथ आणि पुढे काय येणार आहे तर ANE. सो हा कोण झाला तर मिथेन आणि हा कोण झाला तर इथेन झाला. सिमिलरली 3 कार्बनचा असेल तर आपण त्याला काय म्हणतो तर प्रोपेन म्हणतो. काय म्हणतो? प्रोपेन. मग एक प्रश्न असायला पाहिजे की ह्याची व्हॅलेन्सी म्हणजे त्या कार्बनला 3च हायड्रोजन किंवा त्या कार्बनला 2च हायड्रोजन असं काय येतात तर व्हॅलेन्सी. कशाची व्हॅलेन्सी तर ह्यामध्ये जो एलिमेंट आहे त्याची व्हॅलेन्सी. मग व्हॅलेन्सी कोणाची तर कार्बनची. कार्बन कोणाला बिलॉंग करतो? कार्बन ग्रुप 14 ला बिलॉंग करतो. कोणाला बिलॉंग करतो? ग्रुप 14 मध्ये. ग्रुप 14 चा फर्स्ट एलिमेंट कोण आहे तर कार्बन. त्याचा ऍटॉमिक नंबर काय आहे तर 6. ऍटॉमिक नंबर काय आहे 6. ऍटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 2 आणि दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 4. म्हणजे बाहेरच्या शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते मोस्टली त्याची व्हॅलेन्सी डिफाईन करतात. सो कार्बनची व्हॅलेन्सी किती असते तर 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? येस. सो कार्बनची व्हॅलेन्सी जेव्हा 4 असते त्यावेळी तो स्पेशली कोव्हॅलेंट बॉन्डिंग फॉर्म करू शकतो. हे आपण 10वी मध्ये बघितलंय. कारण 4 इलेक्ट्रॉन देणं पण पॉसिबल नाही आणि 4 इलेक्ट्रॉन घेणं पण पॉसिबल नाही. सो त्यामधला रोड म्हणजे काय करणं तर शेअर करणं. काय करणं? शेअर. सो दे विल फॉर्म अ कोव्हॅलेंट बॉन्डिंग. सो इथं काय येणार आहे तर इथं एक H, इथं एक H, इथं एक H, इथं एक H. सो दिस इज डॉट स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर आहे हा? डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण काय करतो? कार्बनची व्हॅलेन्सी दाखवली. कशाची व्हॅलेन्सी दाखवली आपण? कार्बनची. सो इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं काय आहे तर 4. ही कार्बनची व्हॅलेन्सी झाली. आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती असते? 1. बिकॉज हायड्रोजन बिलॉंग्स टू ग्रुप 1 आणि त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असते. ऍटॉमिक नंबर पण 1 असते, व्हॅलेन्सी पण 1 असते. ऍटॉमिक नंबर पण 1 असते आणि व्हॅलेन्सी पण काय असते तर 1च असते. सो त्याची व्हॅलेन्सी 1 आहे म्हणून आपण इथं काय घेतलं तर परत ही हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. ह्या सगळ्यांनी काय केलं तर शेअर. आले लक्षात? ओके फाईन. आता हा जो आहे हा लेविस डॉट स्ट्रक्चर आहे. ह्या लेविस डॉट स्ट्रक्चरला आपण ओपन स्ट्रक्चर मध्ये जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपण कार्बन घेतो. मग त्याला किती बॉन्ड येणार आहे? 1, 2, 3, 4. 2 डॉट म्हणजे 1 बॉन्ड. 2 डॉट म्हणजे 1 बॉन्ड. येस. हा शेअरिंग झालाय ना. सो इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. सो इथं एक हायड्रोजन ऍटम, इथं एक हायड्रोजन ऍटम, इथं एक हायड्रोजन ऍटम, इथं एक हायड्रोजन ऍटम. सो हा लेविस डॉट स्ट्रक्चर वरनं आपण काय ड्रॉ केला त्याचा ओपन स्ट्रक्चर. काय ड्रॉ केला? आता ह्या ओपन स्ट्रक्चर पासूनच आपण काय करणार आहे? हा कार्बन आहे. ह्या कार्बनला कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स्ड फॉर्म म्हणजे आपण कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड दाखवणार. हा डायरेक्टली त्याला इथं काय लिहिणार आहे? CH4. म्हणजे एका कार्बनला किती हायड्रोजन ऍटम आहेत? 4. सो नॉर्मली मिथेनच्या केसमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण हाच आहे आणि कंडेन्स्ड फॉर्म्युला पण हाच आहे. बरं ठीक आहे.
आता जर नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल आपण म्हटलं घ्यायचं, हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे आणि इथं एक कार्बन आहे. ठीक आहे. एका कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. सो 1 2 3 आणि इथं काय येणार आहे तर 4. परत ह्या कार्बनला व्हॅलेन्सी 1 2 3 इथं काय येणार आहे तर 4. परत इथं काय येणार आहे 1 2 3 4. हे झाले दर कार्बनची 4 व्हॅलेन्सी. परत ह्या कार्बनची पण 4 व्हॅलेन्सी असणार आहे, जे की ब्रांच आपण म्हणतो याला. सो हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय आहे तर फोर्थ. ठीक आहे. आता 2 डॉट म्हणजे काय फॉर्म झाला असणार आहे? एक बॉन्ड फॉर्म झाला. आता बाकीची जी व्हॅलेन्सी राहिली आहे, मग ह्या जो टर्मिनल एंडला कार्बन आहे ह्याची व्हॅलेन्सी किती राहिली आहे? 3. मग 3 व्हॅलेन्सी राहिली आहे. सो इथं एक येणार आहे. सो परत इथं एक येणार आहे, इथं एक येणार आहे आणि इथं एक येणार. हे 3 व्हॅलेन्सीज समजतंय का? परत काय येणार आहे? इथं एक व्हॅलेन्सी, इथं एक व्हॅलेन्सी, इथं एक व्हॅलेन्सी. परत ह्या कार्बनला हे 2 आणि हे 2 सॅटिस्फाय झालेत आणि वरचे एक सॅटिस्फाय झाले. राहिली एकच व्हॅलेन्सी, राहिली एकच व्हॅलेन्सी. आता मी पर्पजली तुम्हाला बाकी जे समोरचे जे व्हॅलेन्सीज आहेत ते पिंक कलर मध्ये दाखवते. कशामध्ये दाखवतेय? पिंक. सो इथं काय येणार आहे परत? हा बॉन्ड कोणाबरोबर झाला? हायड्रोजन. 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 हा बॉन्ड हायड्रोजन. हा बॉन्ड हायड्रोजन. हा पण हायड्रोजन. हा पण हायड्रोजन. हा हायड्रोजन. हा हायड्रोजन. पण एक स्टार्टिंगचा स्ट्रक्चर ड्रॉ केला आणि हा स्ट्रक्चर ड्रॉ केला नंतर थोडं कन्फ्युजिंग वाटतंय का बघा, सगळे डॉट 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 बघित बसलं की. येस ऑर नो? आपण काय करतो म्हणून काय केलं, लेविस डॉट स्ट्रक्चर पासून काय काढला? ओपन स्ट्रक्चर. पण समटाइम्स ओपन स्ट्रक्चर पण काय होतो? कॉम्प्लेक्स, म्हणजे एवढे बॉन्ड सगळे मिक्स होणार असं वाटतंय. त्यामुळे परत त्याचं कंडेन्स्ड फॉर्म आणतो. काय आणतो? कंडेन्स्ड फॉर्म किती आहेत तर 2. कंडेन्स्ड फॉर्म ए आणि कंडेन्स्ड फॉर्म बी. अजून एक फॉर्म्युला येतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला येतो? कसला फॉर्म्युला येतो? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता मला सांगा ह्यामध्ये काय होतं? या स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3. इथे एक कार्बन होतं आणि बरोबर ह्याच्या वरती एक कार्बन होतं. मला माहित आहे की कार्बनची व्हॅलेन्सी किती असते तर 4 असते. मग कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते तर इथं एक व्हॅलेन्सी, 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 इथं एक व्हॅलेन्सी. ह्या 4 झाले. परत ह्या कार्बनची ही एक व्हॅलेन्सी, 2 3 आणि काय झाली? 4. परत इथं एक व्हॅलेन्सी, इथं एक व्हॅलेन्सी, इथं एक व्हॅलेन्सी. पण लक्षात ठेवा की इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. परत इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. ह्या कार्बनच्या परत समोर हा काय येणार आहे तर हायड्रोजन. परत इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. अगेन वी सी की हा हे 3 ओपन 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 स्ट्रक्चर्स आहेत. सो अजून क्लमझी असं वाटतंय. डॉट पेक्षा थोडं बेटर आहे, पण अजून त्याला काय करू शकतो आपण? कंडेन्स करू शकतो. मग मी तुम्हाला म्हटलं किती फॉर्म ऑफ कंडेन्सेशन आहेत तर 2 कंडेन्स्ड फॉर्म आहेत. एक असतं कंडेन्स्ड फॉर्म ए, एक असतं कंडेन्स्ड फॉर्म ए आणि दुसरं असतं कंडेन्स्ड फॉर्म काय असतं तर बी. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये तुम्ही नायदर कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड दाखवताय, नायदर नॉर कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवताय. काय सांगते बघा, इथं बघा हा कसला बॉन्ड आहे? कार्बन आणि हायड्रोजन. हा कसला बॉन्ड आहे?
कार्बन आणि कार्बन. सो कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये तुम्ही नायदर CH बॉन्ड दाखवताय नॉर CC बॉन्ड दाखवताय. पण कंडेन्स्ड फॉर्म बी मध्ये तुम्ही फक्त कोणता बॉन्ड दाखवत नाही तर CH बॉन्ड दाखवत, CC बॉन्ड दाखवताय. काय दाखवताय? पण कधीही सोपं कसं जाते बघा स्ट्रक्चर ड्रॉ करताना. पहिला कंडेन्स्ड फॉर्म काय करायचं बी आणि मग काय ड्रॉ करायचं कंडेन्स्ड फॉर्म ए. आता कसं करणार? तर त्यासाठी सगळ्यात पहिला मला फक्त कशाचं स्ट्रक्चर पाहिजे? मला स्ट्रक्चर पाहिजे कार्बन स्केलेटन, म्हणजे कार्बन कसे कसे आहेत कंडेन्स्ड फॉर्म बी ला. सो इथं काय येणार आहे? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा कसला कार्बन आहे तर थर्ड कार्बन आहे. कसला कार्बन आहे? थर्ड. आणि इथं एक व्हॅलेन्सी आहे. नाव टेल मी वन थिंग, जर कार्बन आणि कार्बननं एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली असेल तर ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहिली? जर कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते तर ह्या कार्बन, हा जो टर्मिनल एंडचा कार्बन आहे त्याची फक्त एकच व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली आहे. आता शब्द काय आला? टर्मिनल एंडचा कार्बन, म्हणजे जो एंडला कार्बन आहे तो टर्मिनल. एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, राहिली किती? एक झाली, राहिली किती? ठीक. हा पण कसला कार्बन आहे? टर्मिनल एंडचा कार्बन आहे. टर्मिनल एंडचा कार्बन आहे म्हणून इथं किती हायड्रोजन असणार आहेत? 3 असणार आहे. परत हा कसला कार्बन आहे? टर्मिनल एंडचा कार्बन आहे. मग ह्याला किती हायड्रोजन असणार आहेत? 3 असणार आहेत. इथं जर 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले त्या कार्बनचे तर व्हॅलेन्सी किती राहिली? 1. म्हणजे इथं किती हायड्रोजन येणार आहे? हे झालं कंडेन्स्ड फॉर्म बी, ज्यामध्ये आपण कार्बन 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 कार्बनचा बॉन्ड दाखवला. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये आपण काय करतो? कार्बन कार्बनचा पण बॉन्ड दाखवत नाही आणि कार्बन हायड्रोजनचा पण बॉन्ड दाखवत. पण हे सोपं कसं जाते जर कंडेन्स्ड फॉर्म बी माहित असेल तर. इथं बघा काय करायचं. इथं काय आहे? हा CH3. ह्या CH3 च्या पुढे कोण आहे? CH. CH3 च्या पुढे कोण आहे? पण CH ला ब्रांच आहे ना, त्या CH ला जी ब्रांच आहे ती ब्रॅकेट मध्ये लिहायची बाळांनो. CH ची ब्रांच जी आहे ती कशामध्ये लिहायची? ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये मी काय लिहिणार आहे तर CH3. हा परत कसं आहे तर CH3. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? आलं? ठीक. हे झालं काय काय बघा. पहिला लेविस डॉट झालं, मग ओपन स्ट्रक्चर झालं, मग कंडेन्स्ड फॉर्म बी आणि कंडेन्स्ड फॉर्म ए. आणि अजून एक असतंय बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला असतो? बॉन्ड लाईन फॉर्म्युला, म्हणजे ज्यामध्ये फक्त तुम्हाला बॉन्ड्स दिसतात, कोण काय आहे ते आपण लक्षात ठेवायचं असतं. मग मला सांगा इथं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3. मग इथं झिगझॅग काढायचं असते. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड. आता हा जो सेकंड कार्बन आहे ह्याला काय आहे? ब्रांच आहे. ब्रांच आहे मग मी इथं असं असं लिहिणार. आता झिगझॅग लाईनला जेव्हा एंड असते फक्त तर ते CH3 असते. आणि मग मधला कार्बनची व्हॅलेन्सी आपण डोक्यात घ्यायचं की जर 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले तर राहिली किती व्हॅलेन्सी? 1. म्हणजे तो CH असणार आहे. म्हणजे तो काय असणार आहे? म्हणजे तो काय असणार आहे? CH. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? हेडिंग टाका. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हेडिंग टाका. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री.
ड्रॉ द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये काय आहे पहिला, ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. आता आपण 10वी मध्ये बघितलेलं आहे. इथ म्हणजे किती कार्बन असतात, 2. मग इथ म्हणजे 2 कार्बन म्हणजे पहिला आपण काय लिहिणार आहे, 2 कार्बन. नाही, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा, डॉट नाही. लेविस डॉट स्ट्रक्चर असं म्हटलं नाही त्यांनी, किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करा असं नाही म्हटलंय. मग एका कार्बनची व्हॅलेन्सी किती राहणार आहे, 3. दुसऱ्या कार्बनची व्हॅलेन्सी परत किती राहणार आहे, 3. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, परत इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन. म्हणजे काय येणार आहे हा, काय येणार आहे हा, CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. दोन्ही लिहायचे, दोन्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. हे ओपन आहे आणि हे कंडेन्स्ड आहे. हा ओपन आहे आणि हा कंडेन्स्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ काय म्हटले तर प्रोपेन. आता प्रोपेनचं जर मला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं तर माझ्या डोक्यात हे असायला पाहिजे की प्रोप म्हणजे किती कार्बन असतात, 3. मग प्रोप म्हणजे 3 कार्बन आहेत, म्हणजे मी 3 कार्बन पहिला लिहून घेणार. एका कार्बनला किती व्हॅलेन्सी असते, 4. सो पहिला इथं किती 4, 1 2 3 4, परत 1 2 3 4, परत 1 2 3 4, 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले. परत इथं एक हायड्रोजन, 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 इथं एक हायड्रोजन. जिथं जिथं फक्त एक एकच इलेक्ट्रॉन होते तिथं मी काय केलं, त्याला पेअर केलं. काय केलं त्याला, कोणाबरोबर पेअर केलं तर हायड्रोजन ऍटम बरोबर. कोणाबरोबर पेअर केलं बाळांनो, हायड्रोजन ऍटम बरोबर. आपण पेअर कशा बरोबर करत असतो तर हायड्रोजन ऍटम बरोबर. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. ह्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पासून जर मला काय ड्रॉ करायचंय, ओपन स्ट्रक्चर. काय करायचंय, ओपन स्ट्रक्चरला जे डॉट आहेत त्याला कशामध्ये कन्वर्ट करत असतो तर बॉन्ड मध्ये. ओपन स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजेच ओपन स्ट्रक्चर म्हणजेच दर ऍटम आणि त्यामधला बॉन्ड दिसायला पाहिजे. दर ऍटम आणि त्यातला बॉन्ड दिसायला पाहिजे. मग इथं काय आहे, किती कार्बन आहेत, 1 2 आणि काय आहेत तर 3 कार्बन आहेत. ह्या 3 कार्बनला इथं व्हॅलेन्सी 1 2 3, इथं काय झालं 4. परत ह्या कार्बनला 1 2 3, इथं काय झालं तर 4. परत इथं काय झालं 1 2 3 आणि इथं काय झालं तर 4. सो इथं एक H, इथं एक H, इथं एक H. हे डॉट पासूनच मी काय केलेलं आहे तर त्याचं ओपन स्ट्रक्चर ड्रॉ केलं. ओपन स्ट्रक्चर पासूनच काय ड्रॉ करूया, कंडेन्स्ड फॉर्म बी. काय ड्रॉ करूया, कंडेन्स्ड फॉर्म बी. मग त्याचा कंडेन्स्ड फॉर्म काय असतो तर ए. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण कोणतेच बॉन्ड दाखवत नाही. आणि मग त्याचं काय असते तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला, जो की झिगझॅग लाईन असते. 3 कार्बन आहेत, 1 2 3. ड्रॉ करा सगळे.
झालं. स्वतः बघा. In the previous standard, you learned how to write a structural formula and electron dot structure of hydrocarbons. Means class 10 मध्ये आपण हे डिस्कस. Structural formula of a molecule shows all the constituents. सगळे constituent atom दाखवत असतो. All the constituent atom denoted with their symbol and all the covalent bonds therein represented by the dash, represented by the dash, represented by the dash, joining mutually bonded atoms. For example, structural formula is CH4. आपण इथेनचा ड्रॉ केला. कशाचा ड्रॉ केला? इथेनचा पण ड्रॉ केला आणि प्रोपेनचा पण ड्रॉ केला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. In electron dot structure of molecules, the valence electron of all the atoms are shown as dot around them. And two dots drawn between the two atoms indicates a one covalent bond. दोन डॉट म्हणजे एक बॉन्ड. मी स्टार्टिंगलाच म्हटलं दोन डॉट म्हणजे एक बॉन्ड असतात. Now for example, the electron dot structure of methane is as shown in the figure. ठीक आहे. Now condensed formulas. दोन टाइप ऑफ कंडेन्स्ड फॉर्म्युला असतात. एक कंडेन्स्ड फॉर्म्युला ए आणि एक कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला ए मध्ये आपण कार्बन कार्बनचा बॉन्ड दाखवतो. कोणामध्ये बॉन्ड दाखवतो? कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड दाखवतो. सो द कंप्लीट structural formula can be further simplified with a hiding of some or all the covalent bond. By hiding some or all the covalent bonds and indicating the number of identical group attached to an atom by the subscript CH3, CH2. So the resulting formula of the compound is known as condensed formula. So त्यांनी दाखवलंय बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा स्वतः एक कंडेन्स्ड फॉर्म ए आहे. सॉरी कंडेन्स्ड फॉर्म काय आहे? बी. कारण कार्बन कार्बन बॉन्ड दाखवलाय. आणि हा CH3 हा काय झाला तर कंडेन्स्ड फॉर्म काय झाला? ए. कारण ह्यामध्ये तुम्ही नायदर कार्बन कार्बनचा बॉन्ड दाखवला नॉर हायड्रोजनचा बॉन्ड दाखवला. नाव बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन मध्ये आपण झिगझॅग लाईन काय करत असतो तर यूज करत असतो. काय करत असतो? झिगझॅग लाईन. आता ठीक आहे, आपण सर्टन सुटेबल काय बघूया तर मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स बघूया ज्यामध्ये म्हणजे ज्याच्या मदतीनं आपल्याला अजून काय करू शकतो तर एक्झाम्पल्स डिस्कस करू शकतो. आता इथं बघा, हा CH3 आहे, हा CH2 आहे, इथं CH3 आहे, इथं H. तर मला एक सांगा की हा कोणता फॉर्म आहे? कंडेन्स्ड फॉर्म ए का बी? कंडेन्स्ड फॉर्म काय आहे तर बी. का कंडेन्स्ड फॉर्म बी आहे? कारण त्यामध्ये कार्बन कार्बनचा बॉन्ड काय केलेला आहे? दाखवलेला आहे. इमॅजिन की ह्याचं जर मी ओपन स्ट्रक्चर लिहायचा विचार केलं, काय केलं असतं? मग ओपन स्ट्रक्चर मध्ये काय बघा, कसं असतं बघा ओपन स्ट्रक्चर. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6 7. मग ठीक आहे, 7 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहेत. आणि टर्मिनल कार्बनला किती हायड्रोजन आहेत? इथं 3 हायड्रोजन आहेत. परत ह्या टर्मिनल कार्बनला किती हायड्रोजन आहेत तर 3 आहेत. ठीक आहे. हा, पण ह्याच्या बाजूचा आणि ह्याच्या बाजूचा किती असणार आहे? 2 2 असणार आहे. पण इथं एकाला व्हॅलेन्सी आहे ना कार्बन, मग इथं परत काय येणार आहे तर कार्बन आणि त्याला किती हायड्रोजन येणार आहेत? 3 आले. परत ह्या कार्बनची व्हॅलेन्सी अजून एक सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. परत इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. परत इथं बघा, ह्या केसमध्ये बघा, वरती एक कार्बन आहे, वरती एक कार्बन आहे, खाली एक कार्बन आहे. परत ह्या कार्बनला किती हायड्रोजन येणार आहे? 3.
आणि ह्या कार्बनला किती हायड्रोजन येणार आहेत बाळांनो? 3. परत ह्या कार्बनला किती हायड्रोजन येणार आहेत? 2. कसं मस्त दिसतंय बघा ते, मस्त दिसते का? मस्त दिसते म्हणजे ओपन स्ट्रक्चर मध्ये समजत नाही लवकर. काय समजत नाही? ओपन स्ट्रक्चर मध्ये कशाला कोण बॉन्ड झाले हे डोक्यात पटकन येत नाही, म्हणून आपण काय करतो तर कंडेन्स्ड फॉर्म्स ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो? आता ह्याचं कंडेन्स्ड फॉर्म बी ड्रॉ करायचं असेल तर काय करणार? कंडेन्स्ड फॉर्म बी राईट लेफ्ट टू राईट यायचं, मोस्टली कुठून कुठे यायचं? लेफ्ट टू राईट. पहिला काय आहे? CH3. नंतर काय आहे? CH2. नंतर काय आहे? फक्त काय आहे? CH. CH2 नंतर काय आहे? CH. आणि ह्या CH ला काय आहे? ब्रांच आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं? येस, CH ला ब्रांच आहे तर त्याला कसं लिहायचं? ब्रॅकेट मध्ये. परत काय आहे? CH2. परत काय आहे? फक्त कार्बन. आणि त्या कार्बनला किती ब्रांच आहेत? 2 आहेत. CH3 CH3. मग परत मी कशामध्ये लिहिणार आहे? हा ब्रॅकेट मध्ये CH3 काय लिहिणार? ट्वाइस. पुढे काय लिहिणार आहे? CH2 आणि पुढे काय लिहिणार आहे तर CH3. इथे तुम्हाला 4 गोष्टी समजतात. काय 4 गोष्टी समजतात? जर टर्मिनल एंड आहे, कसला एंड आहे? जर कार्बन टर्मिनल एंडला आहे, हा कार्बन टर्मिनल एंड, हा कार्बन टर्मिनल एंड, हा कार्बन टर्मिनल म्हणजे एंड आहे. जेव्हा कधी कार्बन टर्मिनल एंडला असतो त्याची व्हॅलेन्सी किती राहिलेली असते तर 3, तर त्याला हायड्रोजन्स किती लागणार आहेत तर 3. जर नॉन टर्मिनल एंडला आहे, कोणाला आहे? हा, जर नॉन टर्मिनल एंडला आहे आणि त्या नॉन टर्मिनल एंडला दुसरं काय नाही, ब्रांच नाहीये त्याला. काय नाहीये त्याला? हा, जर त्याला ब्रांच नाहीये तर त्याला किती हायड्रोजन येणार आहे? 2. जर त्याला ब्रांच नाहीये तर त्याला किती हायड्रोजन्स येणार आहे? 2. जर त्याला ब्रांच नाहीये तर त्याला किती हायड्रोजन्स येणार आहे? 2. आणि जर त्याला ब्रांच आहे, जर त्याला काय आहे? जर त्याला काय आहे? ब्रांच आहे तर काय होणार आहे? एक ब्रांच आहे. एक ब्रांच आहे तर काय येणार आहे? CH. एक ब्रांच आहे तर काय येणार आहे? CH. एकच ब्रांच आहे CH. आणि एकही ब्रांच नाही. CH आहे, एकच ब्रांच. CH असेल तर एक ब्रांच आणि फक्त 2 ब्रांचेस, म्हणजे 2 ब्रांचेस आहेत. नॉन टर्मिनल एंडला कार्बन आहे. कोणत्या एंडला कार्बन आहे? आणि 2 ब्रांचेस आहेत. तर तो काय येणार आहे? फक्त C. फक्त काय येणार आहे तर C. फक्त काय येणार आहे तर C. आणि ह्याला क्लासिफाय पण करतो. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन. ह्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत? टर्मिनल एंडच्या कार्बनला एकच. टर्मिनल एंडच्या कार्बनला एकच. त्यामुळे हा प्रायमरी कार्बन, हा पण प्रायमरी कार्बन, हा पण प्रायमरी कार्बन, हा पण प्रायमरी कार्बन, हा पण प्रायमरी कार्बन. हा सेकंड, म्हणजे सेकंड पोझिशनला असं म्हणत नाहीये. हा कार्बन आहे, ह्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 2. म्हणजे हा कसला कार्बन आहे? सेकंडरी. हा कसला कार्बन आहे? सेकंडरी. हा कसला कार्बन आहे? सेकंडरी. नाही, ज्याला एकच ब्रांच आहे तो टर्शरी. आणि ज्याला 2 ब्रांच आहेत त्या केसमध्ये तो किती कार्बनला जॉईन आहे? 1, 2, 3, 4. येस, क्वाटर्नरी. ज्याला एकच कार्बन जॉईन आहे तो प्रायमरी कार्बन, ज्याला 2 कार्बन जॉईन आहे तो सेकंडरी, ज्याला 3 कार्बन जॉईन आहे तो टर्शरी, ज्याला 4 कार्बन जॉईन आहे तो क्वाटर्नरी. कसला कार्बन असणार आहे? क्वाटर्नरी. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता ह्याचा झिगझॅग फॉर्म्युला, बॉन्डलाईन फॉर्म्युला कसं करणार? तर सगळ्यात पहिला काय काय करायचं? स्ट्रेट चेन मधले कार्बन किती आहेत? स्ट्रेट चेन मध्ये कार्बन 7. 7 आहेत तर फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7. पर ठीक आहे. फर्स्ट सेकंड पोझिशनला काय नाहीये, थर्ड पोझिशनला बॉन्ड आहे, फोर्थ पोझिशनला नाहीये,
फिफ्थ पोझिशनला 2 आहेत. मग 2 वर खाली नाही द्यायचं, असं द्यायचं. समजतंय? आणि हा फिफ्थ आणि हा काय आला तर 6. समझ में आया? यस और नो? ड्रॉ करा हे सगळे स्ट्रक्चर्स पटकन. जर म्हणजे स्ट्रक्चर जर खूप मोठे मोठे असतील तर ही अपेक्षा नसते की तुम्ही ओपन स्ट्रक्चर ड्रॉ करा. बॉन्डलाईन फॉर्म्युलावरनं कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी सफिशियंट आहे. ठीक. बघा ड्रॉ करू शकताय का बघा. हा सर एक लक्षात, हे बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. या बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये सगळ्यात पहिला स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत बघायचे किंवा कार्बन किती आहेत बघायचे स्ट्रेट चेन मध्ये. हा बघूया इथे किती कार्बन आहे. हा फर्स्ट आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स, हा सेव्हन्थ आणि हा 8. मग 8 कार्बन ड्रॉ करायचे. मग 8 कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन, सेव्हन्थ कार्बन, 8th कार्बन. हे 8 कार्बन झाले. जर इथे लक्ष द्या 1 मिनिट. सेकंड पोझिशन आहे. सेकंड पोझिशनला किती ब्रांच दिसत आहेत तुम्हाला? 2. 2 ब्रांच जर दिसत आहेत तर वरती एक कार्बन, खाली एक कार्बन. ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट पोझिशनला फोर्थला काय नाही आहे. फिफ्थला कसं आहे बघा, इथून बेंड आहे ना, इथं एक आहे आणि इथं असं एक स्लॅन्ट दिलंय, तर म्हणजे तिथं 2 कार्बन आहेत. असा एक कार्बन आहे आणि असा एक कार्बन. आलं का लक्षात? येस ऑर नो? हा. मग पुढे काय आहे? फिफ्थ नंतर ना 6 कार्बन. मग 6 कार्बन परत वरती एक कार्बन, खाली एक कार्बन. फिफ्थ सिक्स्थ, एकच मिनिट. हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. नाही मी फोर्थला नाही, फिफ्थला ड्रॉ करायला पाहिजे. एकच मिनिट. फिफ्थला ब्रांच 1 2 3 4 फिफ्थ. फिफ्थला ब्रांच आहे इथं सी, इथं असंच लिहिते. हे 2 असे आहेत. मग पुढे सिक्स्थला काय आहे तर वरती एक आणि काय आहे तर खाली. हे झालं तुमचं स्केलेटन. काय झाला हा तुमचा स्केलेटन स्ट्रक्चर. मी काय म्हंटल, सगळ्यात पहिला काय ड्रॉ करायचा? कंडेन्स्ड फॉर्म बी, ज्यामध्ये कार्बन आणि कार्बनचा तर बॉन्ड ऍटलिस्ट दिसत असतो. कशाचा कार्बन दिसत असतो? कार्बन कार्बनचा तर बॉन्ड दिसत असतो. मग इथं किती हायड्रोजन येणार आहेत सांगा? 3. टर्मिनल एंडला किती हायड्रोजन येणार आहेत? 3. टर्मिनल एंडला किती हायड्रोजन येणार आहेत? 3. टर्मिनल एंडला 3. टर्मिनल एंडला 3. टर्मिनल एंडला 3. टर्मिनल एंडला 3. दिस इज नॉट अ टर्मिनल एंड. ह्या कार्बनची किती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली आहे? 2. राहिले 2. म्हणजे इथं काय येणार आहे तर हा CH2 काय येणार आहे? येस. परत इथं तर काहीच येणार नाही कारण वरती चारी व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाले. 1 2 3 4 सॅटिस्फाय झाले. परत इथं काय येणार आहे तर परत CH2. इथं काय येणार आहे तर CH2. परत इथं काय येणार आहे? CH. परत इथं काय येणार आहे? CH2. कारण ह्याला तर काही येऊ शकत नाही कारण ह्याची 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. आलं का लक्षात मी काय सांगते ते? येस ऑर नो? आता कंडेन्स्ड फॉर्म बी ड्रॉ करायचंय. कंडेन्स्ड फॉर्म बी ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहे? कंडेन्स्ड फॉर्म बी ड्रॉ करण्यासाठी पहिला कार्बन काय आहे? CH3. दुसरा कार्बन काय आहे? C. आणि त्याला CH3 कितींदा? ट्वाइस ब्रॅकेट मध्ये लिहायचं. परत पुढं काय येणार आहे तर CH2. परत पुढं काय येणार आहे तर CH2. परत इथं काय येणार आहे तर CH आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे तर CH2 CH3. बॉन्ड दाखवायचं नाही. हा नाही एकच CH2. इथं काय येणार आहे तर CH3. ह्याला एक ब्रॅकेट झाला, हा ब्रांच आहे म्हणून. परत इथं कार्बन आहे, परत इथं कार्बन आहे. ह्या कार्बनला किती आहे? 2. CH3 कितींदा आहे तर 2दा. परत काय येणार आहे? CH2. परत काय येणार आहे? CH3.
पण जेव्हापर्यंत तुम्हाला कंडेन्स्ड फॉर्म बी येत नाही तेव्हापर्यंत कंडेन्स्ड फॉर्म ए येणार नाही. हा, तुम्ही कंडेन्स्ड फॉर्म ए वरनं कंडेन्स्ड फॉर्म बी आणि झिगझॅग लाईन फॉर्म करू शकताय. पण जर झिगझॅग लाईन दिलंय किंवा ओपन स्ट्रक्चर दिलंय तर पहिला कंडेन्स्ड फॉर्म बी ड्रॉ करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? सोपं जाते, इझी होते. बर, आता काय करेन, कंडेन्स्ड फॉर्म बी देईन, कंडेन्स्ड फॉर्म ए सॉरी कंडेन्स्ड फॉर्म ए देईन, कंडेन्स्ड फॉर्म बी आणि काय करा, झिगझॅग फॉर्म्युला. काय ड्रॉ करा? झिगझॅग फॉर्म. आता इथं मी कलर बिलर जरा वेगळं काढतीये, इथं काढतीये. एक्झामला असं असणार आहे का? नाही. काय म्हटलं? फक्त सी, फक्त सी. याचं कंडेन्स्ड फॉर्म बी आणि झिगझॅग लाईन फॉर्म्युला ड्रॉ करा. पहिला कंडेन्स्ड फॉर्म बीच ड्रॉ करा. बरं, इथं बघा, इथे लक्ष द्या, हा CH3 CH2 आहे. मग इथं काय येणार आहे? CH3 डॅश काय येणार आहे? CH2. इथं C आहे फक्त आणि CH2 CH3 म्हणजे ते दोन ब्रांचेस. म्हणजे वरती एक ब्रांच आहे ती CH2 CH3 आणि खाली एक ब्रांच द्या CH2 CH3. पुढं काय येणार आहे इथं? CH आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे? CH3. परत इथं काय येणार आहे? CH2 परत C. इथं काय येणार आहे? CH3 CH3 आणि इथं काय येणार आहे तर CH. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हा एंडचा कार्बन आहे ना, ह्याला CH3 जेव्हा असते तेव्हा इथे एक इथे एक इथे एक असं द्यायचं. ओपन केलंच नाही काय? सॉरी सॉरी. हा CH आहे. आता इथं एक काम करूया, हा जरा ह्या साईडला टाकूया. म्हणजे कुठं? नाही नाही, ह्याची ब्रांच अशीच असायला पाहिजे. मग CH3 CH3 परत CH2 परत CH3 CH3 CH. झिगझॅग फॉर्म्युलाला काय करायचं? नंबर ऑफ कार्बन ऍटम्स काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7च घेऊन 7 आहेत तर झिगझॅग लाईन 7 कार्बनची ड्रॉ. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन, सेवेंथ कार्बन. हे 7 कार्बन झाले. या 7 कार्बन मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनला काय नाहीये, पण तिसऱ्या कार्बनला CH2 CH3 आणि CH2 CH3 आहे. मग हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड कार्बन आहे. फर्स्ट सेकंड थर्ड. थर्ड कार्बनला कसं आहे सांगा? CH2 CH3 CH2 CH3 दोनदा आहे ना. हे बघा असं करायचं. दोनदा आहे ना CH2 CH3 असं करायचं. आलं का लक्षात?
हे थर्ड कार्बन झालं. परत फोर्थ कार्बनला फक्त CH3 होतं. फिफ्थ कार्बनला काय नव्हतं. सिक्स्थ कार्बनला 2 CH3. कॉन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे काय करतोय ते, आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार. रोजच्या रोज जे काही शिकवतोय ते करा. सो आता इथं बघा, हा वाला आपण बघूया. डॅश फॉर्म्युला म्हणजे ओपन स्ट्रक्चर. कंडेन्स फॉर्म्युला ए म्हणजे कोणतेही बॉन्ड दिसत नाही. कंडेन्स फॉर्म बी म्हणजे ऍटलिस्ट कार्बन कार्बनचा बॉन्ड दिसतो, आणि झिगझॅग फॉर्म. आता इथं बघा आपल्याला झिगझॅग फॉर्म्युला दिलाय, बॉन्ड लाईन डबल बॉन्ड दिलाय. मग इथं किती कार्बन आहे? 1 2 3 4. हा, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये. मग इथं काय करायचं हे बघा, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. पहिला व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची, डबल बॉन्ड लिहून घ्यायचं, तेव्हाशिवाय हायड्रोजन द्यायचं नाही. मग इथं काय द्यायचं तर डबल बॉन्ड. मग ठीक आहे, हे टर्मिनल एंडला आहेत म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 3. हे टर्मिनल एंडला आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 3. इथं एक व्हॅलेन्सी आणि इथं एक व्हॅलेन्सी. समजतंय? इथं काय, इथं कसं करायचं, CH3 ह्याला 2 फॉर्म मध्ये लिहू शकतो का तुम्ही? मी दोन्ही फॉर्म लिहून देते तुम्हाला. इथं तुम्ही फक्त CH3 CH 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 असा जर दिलाय तर लक्षात ठेवायचं फक्त CH आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे. काय आहे? किंवा जर कन्फ्युज होत असेल तर काय करायचं की CH3 लिहायचं, CH लिहायचं, डबल बॉन्ड दाखवू शकतो आपण त्या केसमध्ये, कारण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दाखवू शकतो. आणि इथं काय येणार आहे तर CH. आता याचं ओपन स्ट्रक्चर, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. इथं डबल. इथं किती हायड्रोजन्स येणार आहेत? किती हायड्रोजन्स येणार आहेत? 3. इथं किती हायड्रोजन्स येणार आहेत? 3. इथं किती हायड्रोजन येणार आहे? 1. इथं पण किती हायड्रोजन येणार आहे? 1. समजलं? हा. आता इथं बघा, CH3 CH2 ट्वाइस. CH2 ट्वाइस म्हणजे CH2 दोनदा आहे, एका नंतर ना एक, एकावरती एक नाही, लगेच आजूबाजूला. हा बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, आणि मग काय येणार आहे तर CHO. CHO अल्डिहाइडिक ग्रुप असतो, आणि अल्डिहाइडिक ग्रुप ओपन स्ट्रक्चर मध्ये कसा असतो तो दाखवते. इथं बघा, परत ओपन स्ट्रक्चर ड्रॉ करताना काय करणार आहे? किती कार्बन आहे टोटल? 4 आहेत ना. काय झालं? ब्रांचला नाही, जेव्हा फक्त सी लिहिले का इथं? हा, फक्त सी किंवा फक्त CH लिहिलंय आणि मग ब्रॅकेट दिलंय तर त्याला ब्रांच आहे. इथं जर मला असं दिलं असतं CH3 CH2 4 टाइम्स आणि मग काय लिहिलं असतं CH3, म्हणजे हा CH2 स्ट्रेट चेन मध्ये कितींदा आहे? 4. कितींदा आहे? 4. म्हणजे CH3 CH2 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 CH3 असं आहे. येते? हा, ठीक. आता परत बघा, हा CH3 CH2 CHO. इथं बघा काय, परत इथं कार्बन आहे, इथं सेकंड कार्बन आहे, इथं थर्ड कार्बन आहे, इथं फोर्थ. हा CHO ग्रुप कसा असतो बघा, हा CHO C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय असतं? H. मग इथं परत CH आणि इथं काय येणार आहे तर H. परत इथं CH आणि इथं काय येणार आहे? H. परत इथं CH H H. आलं लक्षात? आलं का लक्षात बाळांनो? येस ऑर नो? ठीक आहे.
आता परत याची झिगझॅग लाईन फॉर्म्युला बघा, झिगझॅग फॉर्म्युला. तर झिगझॅग फॉर्म्युला मध्ये काय असतं, किती कार्बन आहेत? 4. 1 1 2 3 4. आता हा चौथा कार्बन कसा आहे? डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे तर H. सी डबल बॉन्ड O. हा इथं C आहे. सी डबल बॉन्ड O काय आहे तर H. CH आहे ना, म्हणजे सी डबल बॉन्ड OH आहे ना, मग तो सी डबल बॉन्ड असं लिहायचं. तुम्ही याला डोंगर केला तरी पण चालतंय असं, आणि डबल बॉन्ड O लिहिलं तरी पण चालतंय, खरं असंच लिहायचं. अल्डिहाइड. जर तुम्ही इथं हायड्रोजन लिहिला नाही तर तो कीटोन होणार आहे, मिथाइल ग्रुप येणार तिथं. काय येणार आहे? मिथाइल. त्यामुळे तसली मिस्टेक करायची नाही. आता ह्या केसमध्ये बघ, CH3 CH2 लिहिलंय, CH लिहिलंय आणि ब्रॅकेट मध्ये CH3 लिहिलंय. ब्रॅकेट CH लिहिलंय आणि CH ला ब्रॅकेट दिले, म्हणजे त्याला ब्रांच आहे, म्हणजे त्याला एकच ब्रांच आहे. CH3 एकच ब्रांच. मग इथं परत काय येणार आहे तर हा CH3 CH2, परत इथं काय येणार आहे तर CH, इथं काय येणार आहे CH3 आणि इथं काय येणार आहे तर OH. आता काउंट करताना असं काउंट करायचं, स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन अशी काउंट करायची, अशी नाही करायची. 1 2 3 4. मग परत इथं मी मुद्दाम डॉट देते कारण माझं पेन प्रॉपरली लिहित नाही. हा असं घ्यायचं, कारण हे फंक्शनल ग्रुप आहे. OH हा अल्कोहोल. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. ऍक्च्युअली IUPAC नॉमेनक्लेचर प्रमाणे स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियर. सो हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. मग सेकंड कार्बनला OH आहे. सेकंड कार्बनला ह्याचा ओपन स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करा, त्याचा जागा कम पडते म्हणून मी ड्रॉ नाही केलं. ठीक आहे. लास्ट वाला बघा, हा C ट्रिपल बॉन्ड N आहे. ह्याला लिहिताना कसं लिहायचं बघा, CN. लक्ष द्या, इथं CN, इथं CH. ह्या OH ला ब्रॅकेट टाकायचं कारण ते ब्रांच आहे. CH आणि OH आहे ना, OH ला काय टाकायचं? ब्रॅकेट. परत काय येणार आहे तर C. परत काय येणार आहे? CH. परत हा हे अल्कोहोल आहे आणि तो अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड OH असतो आणि अल्कोहोलचा फॉर्म्युला फक्त OH असतो. सो अल्डिहाइड जे आहे ते रिंग, स्ट्रेट रिंग मध्ये असते आणि OH हा साइड चेन म्हणून एक्झिस्ट होतो, साइड ब्रांच म्हणून एक्झिस्ट होतो. हे आपण डिस्कस करायचं आहे. तुम्ही जसं आपण टॉपिक मध्ये पुढे जात जाऊ ना, तसं तुम्हाला थोडी अजून क्लिअरिटी येत जाणार आहे. ओके. सो इथे परत काय येणार आहे तर हा CN था, फिर क्या था CH, उसको क्या था OH, फिर क्या था तो C. पुढे काय येणार आहे परत, हा दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. किती कार्बन आहेत? 3 कार्बन आहेत ना. हा इथे लिहिताना कसं लिहायचं बघा, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. मी असं पण लिहू शकते, इथं ह्याला एक्सटेंड करायचं, इथं ट्रिपल बॉन्ड द्यायचं आणि इथं काय लिहायचं N, म्हणजे हा C आहे. परत ह्याला जरा एक्सटेंड करायचं, इथं ट्रिपल बॉन्ड द्यायचं आणि इथं काय लिहायचं तर N, आणि इथं वरती OH यायला पाहिजे. हा नाही नाही, असं काय नाही, जे स्ट्रक्चर असेल ते. आणि फंक्शनल ग्रुप मध्ये मग ते खूप वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, ते आपण IUPAC नॉमेनक्लेचरच्या वेळी दाखवते. इथं OH वरती यायला पाहिजे. काय, हा पण OH वरती आहे, हा पण OH. मी जरा तिरका काढलाय, तिरका काढू नका, उभाच काढा. समजलं? ह्याला अजून एक वेळेला लिहू शकता तुम्ही. हे असं लिहिलं, इथं डायरेक्टली CN ला, इथं डायरेक्टली काय लिहा CN आणि इथं काय लिहा OH. म्हणजे तुम्ही हा C ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड N नाही दाखवला तरी चालेल. समजलं? येस ऑर नो? नोट इट डाऊन. प्रॉपरली नोट डाऊन.